अभी मजा आएगा ना भिड़ो. तर मित्रांनो, मी आणि माझे मित्र चाललेलो आहे शनी शिंगणापूर येथे. तर तुम्हाला दाखवतो शनी शिंगणापूरचा पूर्ण प्रवास. तर मित्रांनो, वांबुरीमध्ये एंट्री केल्या केल्या एक मंदिर लागते, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, मी आलेलो आहे की वांबुरीमध्ये तुम्ही बघू शकता जास्त काय आहे, हे खूप जास्त आहे. आता आम्ही थांबलेलो आहे चहा प्यायला खूप. तर मित्रांनो, आम्ही चहा प्यायला थांबलो होतो, पण आम्हाला काही चहा भेटला नाही कारण की वाजले आहेत 8. तर आता आम्ही चाललेलो आहे गाडीत पेट्रोल फुल करायला. तर बघतो आता मनीष कपाळे मित्र माझा किती पेट्रोल टाकतो गाडीत. तर मित्रांनो, आम्ही निघालेलो आहे पेट्रोल टाकून आणि बघू शकता तुम्ही वांबुरी गाव आहे. तर हे वांबुरीमध्ये राधिका दुकान आहे. तर हे खूप म्हणजे खूप फेमस आहे मित्रांनो. इथं बघू शकता वांबुरीमध्ये गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आमच्या समोर किरण हरे आणि शुभम जाधव गाडी चालवत आहे. तुम्हाला किरणचा पूर्ण चेहरा दाखवतो, किती बटरवाणी आहे. तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहे सुनसान जागेत. इथे एक गाडी नाही, काही नाही, फक्त झाडं आहेत. तर तुम्हाला दाखवतो आमच्यासोबत पुढं काय घडलं. तर मित्रांनो, शनी शिंगणापूरच्या मध्ये आलेलो आहे आम्ही. आत्ताच शनी शिंगणापूरची कमान क्रॉस केलेली आहे आणि रोहित आणि अनिकेत खूप स्पीडमध्ये पुढे गेलेले आहेत. ते काय आम्हाला सापडत नाहीये. आता बघू कुठे भेटतायत. कुठतरी तरी थांबले असते ना आमच्यासाठी. तर मित्रांनो, अभिषेक कुसळकर अनिकेत काळाची गाडी घेऊन आहे, खूप हॉर्न देत आहे, बघू शकता. अभिषेक कुसळकर आणि सौरभ कराटे. तर मित्रांनो, साखर कारखाना तुम्ही बघू शकता, खूप वास येत आहे इथं मळीचा. खूप खतरनाक वास येतो या ठिकाणी. इकडं मळी सोडले जाते, पण आता काही दिसणार नाहीये तुम्हाला संध्याकाळी. आता पुढे टोल आहे, शनी शिंगणापूर घेत नाही, फक्त 4 व्हीलरचा घेतात. जास्त करून जे लॉंग म्हणजे जे लांबून येतात त्यांचाच घेतात. जे मित्रांनो, आता आलेलो आहे आपण शनी शिंगणापूरमध्ये. तर तुम्हाला दाखवतो मंदिराचा लूक. मंदिराकडे जाण्यासाठी कुठून रोड आहे. हे बघा, माझे मित्र खूप पटापटा चाललेले आहेत. हे बघू शकता. इथं जर का लांबून जर का आलो तर इथलची माणसं खूप म्हणजे खूप हे करतात, घाई करतात की आमच्याकडे या, आमच्याकडे या, तुम्ही आमच्याकडे गाडी लावा. ते स्कॅम पण होत राहतात खूप. जे लांबून येतात त्यांना. हे बघू शकता तुम्ही, खूप लांबून आलेले असतात. इकडे पण बघू शकता, इथे काम चालू आहे. पहिले जाण्यासाठी रोड ह्या साईडकडून होता, इकडून आता इकडून आहे. आता आम्ही आतमध्ये चालले, तुम्हाला एक एक दाखवतो पुढे काय होतं. मित्रांनो, आलेलो आहे आम्ही आता इथं. तर मित्रांनो, इथे स्क्रीन आहे मंदिरामध्ये.
पलीकडून जायचंय आपल्याला, पलीकडून जायचंय. तर मित्रांनो आम्ही आता दुसऱ्या साईडकडून घुसलेलो आहे. मी कधी इकडून गेलो नव्हतो, इकडून आतमधून गेलेलो आहे. सौरभ करंडे पाटील आम्हाला दाखवत आहे एक रोड नवीन. तो म्हणला की पलीकडून अर्धा तास लागतो आणि इकडून 5 मिनिटात दर्शन होते. तर तुम्ही पण बघू शकता आणि तुम्ही पण आले तर नक्कीच इकडून या. 5 मिनिटात दर्शन होऊन बाहेर निसर्ग पाहायला तुम्हाला टाइम मिळेल. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहे मंदिराच्या आतमध्ये. तुम्ही हे पण बघू शकता की मंदिराच्या आतमध्ये किती गर्दी आहे. आत्ता सध्या वाजलेले आहे 8:30, तरी पण इतकी गर्दी आहे. आणि पलीकडून तुम्ही वरती बघू शकता तिथे देणगी देऊन दर्शन घेतले जाते. म्हणजे आपण थोडीशी देणगी देणार आणि तिथे आपण दर्शन घेऊ शकतो जवळून जाऊन, किंवा तेल आपण वाहू शकतो. म्हणजे कमीत कमी तुम्हाला 500 रुपये देणगी तिथे द्यावं लागेल, तेव्हाच तुम्ही वरती जाऊ शकता. मी तर नाही कधी गेलो. तुम्ही गेला असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा, मला तरी कळेल कोण कोण गेलं होतं. मित्रांनो मी तुम्हाला जवळून जाऊन दाखवतो कसं आहे तिथे. रुको जरा, सबर करो.